नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। मुंबई ठाणे शिधावाटप विभागा आणि कळवा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चोरीच्या पेट्रोलने भरलेल्या टँकरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। टँकरमधून तब्बल 11,000 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले असून या कारवाईत सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी टँकरचा चालक आणि मालक असलेल्या एका आरोपी विरोधात कळना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे। पेट्रोल नेमकं कुठून आणण्यात आलं होतं, त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा पुढील तपास संबंधित विभाग आणि कळवा पोलीस करत आहेत। 11,000 लिटर पेट्रोल आणि 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने या कारवाईला मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणाच्या पुढील तपासातून पेट्रोल चोरीच्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन सोबत मी काजल, NBN न्यूज। शिधावाटप विभागाचे माननीय नियंत्रक माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या नियंत्रणाखाली व ठाणे प्रादेशिक विभागाचे उपनियंत्रक माननीय श्री भास्कर तायडे यांच्या आधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज मुंब्रा इथे कळवा खारेगाव इथे एक अवैधरित्या चाललेला टँकर कळवा पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत कारवाई करण्यात आली। त्या अनुषंगाने टँकर क्रमांक MH14EF हा पकडण्यात आला। त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र नव्हते। त्यामुळे सदर टँकर चालक मालक पाटील राहणारा कर्जत याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि त्या अनुषंगाने FIR दाखल करण्याची कारवाई सुरू आहे।